अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने रिक्षा तंदुरुस्ती प्रमाणपत्रासाठी लागणारा दंड स्थगित करण्यात यावा या मागणीचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, कार्याध्यक्ष विलास कराळे, उपाध्यक्ष दत्ता वामन, गणेश आटोळे, नासिर खान, सुधाकर साळवे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। शासनाच्या नियमाप्रमाणे रिक्षाला दरवर्षी तंदुरुस्ती किंवा योग्यता प्रमाणपत्र घ्यावे लागते। त्यासाठी विमा, विविध प्रकारची फी, गाडी दुरुस्ती इत्यादी खर्च करावा लागतो। त्यामुळे तंदुरुस्ती प्रमाणपत्र घेणे मागे पुढे होते, परंतु शासन दर दिवसाला 50 रुपये दंडाची पठाणी वसुली करत आहे। हा दंड अन्यायकारक आहे असे यावेळी बोलताना अविनाश घुले म्हणाले। रिक्षा चालक रिक्षाच्या माध्यमातून कसाबसा आपला उदरनिर्वाह चालवत आहेत, तरी दिवसाला 50 रुपये दंडाची अट शिथिल करण्यात यावी आणि लमसम माफक दंड आकारण्यात यावा। तसेच केंद्र सरकारच्या मूळ परिपत्रकाला स्थगिती मिळावी आणि सध्या तंदुरुस्ती प्रमाणपत्र न घेतलेल्या रिक्षांना ते घेण्यासाठी मुदत मिळावी आणि त्या मुदतीनंतर उशिरासाठी माफक रक्कम आकारावी अशी मागणी जिल्हाधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याचेही घुले यांनी यावेळी सांगितले। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।